नमस्कार. भारताचं शिक्षण क्षेत्र आहे ना, ते सध्या एका प्रचंड मोठ्या बदलातून जातंय. असं म्हटलं जातंय की इथे गोल्ड रश म्हणजेच सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. आता हे क्षेत्र इतक्या वेगाने का वाढत आहे आणि यात नेमक्या कोणत्या संधी दडल्या आहेत याचाच शोध आपण या विश्लेषणात घेणार आहोत. चला थेट मुद्द्यावर येऊया. हा आकडा बघा, $313 अब्ज. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आर्थिक वर्ष 2030 पर्यंत भारताची शिक्षण बाजारपेठ इतकी मोठी होईल असा अंदाज आहे. म्हणजे विचार करा, या क्षेत्रात किती प्रचंड क्षमता आहे. पण मग प्रश्न येतोच की ही बाजारपेठ इतकी मोठी झालीच कशी? यामागे नक्की काय कारणं आहेत? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण काय काय पाहणार आहोत ते पटकन सांगतो. आधी या बाजारपेठेचा आकार समजून घेऊ, मग ॲडव्हान्टेज इंडिया फॉर्म्युला काय आहे ते बघू. त्यानंतर शिक्षण क्षेत्राची सध्याची रचना कशी आहे, एडटेक क्रांतीने काय बदल घडवलेत, आणि शेवटी या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखे 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते ते पाहू. तर ह्या प्रचंड वाढीमागचं रहस्य काय आहे? याला आपण एक नाव देऊ शकतो, ॲडव्हान्टेज इंडिया फॉर्म्युला. हा फॉर्म्युला 4 मजबूत स्तंभांवर उभा आहे आणि तेच स्तंभ भारताच्या शिक्षण क्षेत्राला वेगाने पुढे घेऊन जात आहेत. आणि हे 4 स्तंभ आहेत: 1. शिक्षणासाठी असलेली जबरदस्त मागणी. 2. वाढणारी गुंतवणूक. 3. सरकारकडून मिळणारा धोरणात्मक पाठिंबा. आणि 4. वाढती जागतिक स्पर्धात्मकता. चला, यातल्या प्रत्येक मुद्द्याला जरा जवळून बघूया. यातला पहिला आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे प्रचंड मागणी. बघा, कोणतीही बाजारपेठ मागणीवर चालते आणि भारताच्या शिक्षण क्षेत्रात तर ही मागणी अफाट आहे. आता हा आकडा ऐका, 58 कोटी. हो, भारतात 5 ते 24 या वयोगटात तब्बल 58 कोटी लोक आहेत. ही जगातली सगळ्यात मोठी तरुण लोकसंख्या आहे, जी आपोआपच शिक्षणासाठी एक नैसर्गिक आणि प्रचंड मोठी बाजारपेठ तयार करते. आणि हे आणखी स्पष्ट होतं जेव्हा आपल्याला कळतं की भारतात 25 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत जातात. जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा हा आकडा खूप मोठा आहे. यावरूनच या क्षेत्रात किती मोठ्या संधी आहेत याचा अंदाज येतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे, तो म्हणजे वाढती गुंतवणूक. साहजिकच आहे, जिथे एवढी मागणी असते तिथे पैसा म्हणजे गुंतवणूक येतेच, आणि भारताचे शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. हे बघा, एप्रिल 2000 ते मार्च 2025 या काळात शिक्षण क्षेत्रात जवळपास $9.98 अब्ज थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI आली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की फक्त देशातलेच नाही तर जगभरातले गुंतवणूकदार भारताच्या शिक्षण क्षेत्रावर मोठा विश्वास दाखवत आहेत. बरं, फक्त मागणी आणि गुंतवणूक असून भागत नाही, बरोबर? कोणत्याही क्षेत्राला पुढे जायचं असेल तर त्याला योग्य सरकारी धोरणांची साथ लागते. आणि तोच आहे आपला तिसरा स्तंभ, सरकारचं धोरणात्मक पाठबळ. उदाहरणार्थ, सरकारने आता ऑटोमॅटिक रूटने 100% परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. यासोबतच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2021, राईज, RISE आणि समग्र शिक्षा यांसारख्या योजना शिक्षण क्षेत्राला अधिक मजबूत आणि सोपं बनवत आहेत. यामुळे या क्षेत्राला एक मोठी गती मिळते. ठीक आहे, तर वाढीची कारणं आपण पाहिली. आता जरा ह्या क्षेत्राची रचना कशी आहे ते समजून घेऊया. भारताची शिक्षण व्यवस्था सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही स्तरांवर काम करते आणि सध्या ती एका मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. आकडेवारी पाहिली तर 2023-24 मध्ये भारतातल्या जवळपास 50.4% शाळा सरकारी होत्या, 36.3% खाजगी होत्या आणि साधारण 10.3% अनुदानित होत्या. यावरून आपल्याला सरकारी आणि खाजगी ह्या दोन्ही क्षेत्रांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे स्पष्टपणे दिसतं. या व्यवस्थेचा विकास कसा झाला यातले काही महत्त्वाचे टप्पे बघूया. 1992 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल झाले. त्यानंतर 2010 मध्ये शिक्षण हक्क कायदा म्हणजे RTE लागू झाला. आणि मग 2021 मध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं. या सगळ्यांनी मिळून आजच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला आहे. आणि आत्ता वळूया या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, तो म्हणजे एडटेक एक्सप्लोजन म्हणजेच एडटेक क्रांती. तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे शिकण्याची पद्धतच पूर्णपणे बदलत आहे. आता हा आकडा बघा, $14.4 अब्ज.
2015 ते 2025 म्हणजे फक्त एका दशकात भारतीय एडटेक कंपन्यांमध्ये एवढी प्रचंड गुंतवणूक झाली आहे. यावरून गुंतवणूकदारांना या क्षेत्रात किती मोठी संधी दिसतेय हेच समजतं. आणि ही वाढ येथेच थांबणार नाहीये. आज जी एडटेक बाजारपेठ साधारण $7.5 अब्ज आहे, ती 2030 पर्यंत तब्बल $29 अब्ज पोहोचेल असा अंदाज आहे. म्हणजे विचार करा, जवळजवळ चौपट वाढ. हे एडटेक क्षेत्राचं भविष्य किती उज्ज्वल आहे हेच दाखवतं. आणि हो, सरकारसुद्धा या डिजिटल बदलाला पूर्ण पाठिंबा देत आहे. शिक्षणासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI ची स्थापना केली जात आहे. याचा उद्देश काय? तर विद्यार्थ्यांची कौशल्य वाढवणे आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार म्हणजे पर्सनलाइज्ड शिक्षण देणं. तर आपण बरीच माहिती पाहिली. चला आता या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते बघूया. यातून लक्षात ठेवण्यासारखे 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते जाणून घेऊ. तर लक्षात ठेवण्यासारखे 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला, या बाजारपेठेचा आकार अभूतपूर्व आहे, कारण यामागे आहे जगातली सगळ्यात मोठी तरुण लोकसंख्या. दुसरा मुद्दा, इथे प्रचंड मागणी, मोठी गुंतवणूक आणि सरकारचा पाठिंबा या तिन्ही गोष्टी एकदम जुळून आल्या आहेत. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एडटेक हे फक्त एक छोटं क्षेत्र नाही, तर तेच भारताच्या शिक्षणाचं भविष्य आहे. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच. एवढी मोठी तरुण पिढी आणि अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक हातात असताना भारताच्या शिक्षण क्षेत्राच्या यशोगाथेचा पुढचा अध्याय नेमका कसा असेल यावर विचार करायला नक्कीच हवा.